स्वागत आहे भारती पवार ब्लॉग नाशिककर। सकाळी 5:30 वाजले होते। 5:30 वाजताच उठले होते कारण की त्यांना लवकर ऑफिसला जायचं होतं। उठल्याबरोबर आंघोळीला पाणी ठेवल्यानंतर भांडे लावले, झाडून काढलं। तरी पण बाहेर खूप अंधार होतं। मी खाली आले, गवती चहा घेतला आणि खूप सुंदर असा चहा केला। मला चहा सकाळी सकाळी प्यायल्यानंतर खूप आवडतं। मग नंतर कामाची सुरुवात केली। त्यांना छोले भटुऱ्याची भाजी द्यायची होती, हरभऱ्याची उसळ द्यायची होती। त्याच्यासाठी वाटण केल्यानंतर मग हरभरे टाकले त्याच्यामध्ये। बघा, याची रेसिपी पाहिजे असेल तर मला पटकन मेसेज करा। मग हरभऱ्याची उसळ किती छान तरी आली, बारीक गॅसवर केली, खूप सुंदर अशी भाजी होती। तर त्यांना आता इकडे या साईडला मी पाणी ठेवलं, पटकन या साईडला पीठ भिजवून घेतल्यानंतर त्यांना पाणी उतरवून दिलं आणि इथे चपात्या करायला लागले। त्यांना 8 वाजेच्या आत त्यांना कामाला जायचं होतं म्हणून बघा आता पोळी किती छान फुगली। चपात्या पण झाल्या। आता माझी फक्त शेवटची चपाती बाकी होती। त्यांना पाणी देते, आता त्यांना चहा गरम करते, मग चहा देते त्यांना। उसळ बघा कशी झाली, खूप छान अशी तरी आली, मला तर खूप आवडते। आता त्यांचं सगळं आवरलं। आता म्हटलं थोडंसं आपल्याला वेळ काढावा आणि थोडासा चहा प्यावा। आज उशीर तरी झाला मला चहा प्यायला। त्यांच्या डब्यासाठी लागणारं साहित्य फ्रेंड्स बघा, आता तो बसलाय, लॉलीपॉप खातोय, कार्टून पण बघतोय। तोपर्यंत काम आवरून येते तो बसल्यापर्यंत। तर फ्रेंड्स बघा, दुपारचे वाजले आहे 1:30। तिथं मी भाजी पण खुडली आहे। कपडे आता बघते सुकले का नाही सुकले। जेवण झालं माझं, आता जेवण झालं। दादाची इथं स्वेटर टाकले, उलटे करून टाकते आता ते स्वेटर। बघा, कपडे अजून खूपच ओरले म्हणून मी राहू दिले ते कपडे तसेच। 1:30 वाजले तरी अजून कपडे सुकले नाहीये। सो फ्रेंड्स बघा, मी आता कपडे काढून आणले। थोड्या वेळाने मी आता त्याच्या घड्या घालत पडली होती इथं। दुपारचे वाजले आहेत 3:30। बघा बाहेरचं वातावरण कसं झालं, तर एक स्वेटर अजून दादाचा बल। सो फ्रेंड्स, संध्याकाळचे वाजले आहेत 5:30। बघा 5:30 वाजले। आता मी हे कपड्यांच्या घड्या वगैरे करते, झाडून वगैरे काढते। ही भाजी पण मला कापायची, तर थांबा। हॅलो फ्रेंड्स, बघा बघा आता मी डाळ टाकली, मुगाची डाळ टाकली। हे बघा फ्रेंड्स, आता वरतून मी याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकलाय। फ्रेंड्स बघा, शेपूची भाजी, वरण पण झालंय, भात पण टाकले। आता 2-3 चपात्या लाटते, ते पण आले। आता कपडे चेंज करताय, बाथरूम मध्ये गेले तोंड हात पाय धुवायला। आता मी चपात्या लाटते आणि मग त्यांना जेवण वाढते। बाय बाय। नवीन असा चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा। या फ्रेंड्स, जेवायला बघा वरण भात, शेपूची भाजी आणि केळ पण आहे आणि मस्त झाली शेपूची भाजी। बघितली मी शेपूची भाजी कशी केली, या पद्धतीने शेपूची भाजी करायची, खूप छान लागते, खूप सुंदर झाली आहे। त्यांना आवडली नाही, मला आवडली। वरण भात केला, काल पण वरण भात केला, तर आज पण वरण भात केला। आज भाजी होती म्हणून वरण भात केला आणि आता उद्या का त्यांना सुट्टी म्हणून आता उद्या का आम्ही दुसरं काहीतरी स्पेशल नवीन करू, काहीतरी तुम्हाला दाखवायलाच मी उद्या। आता मी जेवण करते, तुम्ही पण जेवण करा। बाय बाय। तर हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा। फायनली आता संध्याकाळ 10 वाजत आले। सर्व माझं घरातलं काम आवरलं, भांडे पण झाले आणि आता बाहेर खूप थंडी आहे। जेवण झालं, भांडे झाले, सगळं झालं। आता बसलेच होते मी थोडा वेळ। आता म्हटलं चला निरोप घेऊया आपण। तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला, तुम्हाला जर अजून काय पाहायचं असेल किंवा नवीन काही पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करून सांगा। आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, खूप सारं प्रेम द्या। तुमचा सपोर्ट असंच राहू द्या। आणि सर्वात महत्त्वाचं मला म्हटलं तर ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा आणि तरच कमेंट करा। मध्ये कोणी फुल स्टॉप किंवा मध्ये सोडून जाऊ नका आणि लगेच कमेंट करू नका। पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग कमेंट करा। इंस्टाग्रामवर पण माझी आयडी @भारती93 पण प्लीज। फेसबुकवरती पण अकाउंट आहे, यूट्यूबवरती पण अकाउंट आहे, प्लीज सगळ्यांनी फॉलो करा। ओके, बाय बाय।